तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? इंधन बचतीच्या मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंचा सवाल. तर तुमच्या मन की बात खूप झाली, आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ञांची मन की बात ऐका. राज ठाकरेंचा खोचक सल्ला. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंच्या पोटात दुखतंय. मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. पंतप्रधान मोदींच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण. पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घ्यावी, परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. शरद पवारांची पोस्ट. देशात 2 महिने पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध. 60 दिवसांचा कच्चा तेल आणि गॅस तर 45 दिवसांचा एलपीजीचा साठा शिल्लक. पेट्रोल पंपावरती गर्दी करण्याची गरज नाही, केंद्र सरकारची माहिती. वर्षभर सोनं खरेदी करू नका. सध्या डेस्टिनेशन वेडिंगची फॅशन सुरू, मात्र भारतात लग्न करा, पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील. जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं 24 तासात 2 वेळा आवाहन. पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा. मेट्रो, बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा. जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे पासून युरोपच्या दौऱ्यावर. 15 ते 20 मे दरम्यान UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार. विविध देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चा करणार. पेपरफुटीनंतर नीट 2026ची परीक्षा रद्द. NTAचा निर्णय. 3 मे रोजी झाली होती परीक्षा. पेपरफुटी प्रकरणी CBI चौकशीचे आदेश. परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन. हिमंता बिस्वा शर्मा यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतनं प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळलं. सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. पार्थ पवारांवरती जनरल सेक्रेटरी तर जय पवारांवर नॅशनल सेक्रेटरीची जबाबदारी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये चूक, लवकरच यादी दुरुस्त केली जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण. विधान परिषदेच्या 2.5 वर्षांपासून रिक्त जागांसाठी पुढच्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जाणार 17 आमदार. पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेची सदस्य संख्या वाढणार. दिव्यातील शिंदेच्या सेनेच्या 9 नगरसेवकांवरती अपात्रतेची टांगती तलवार. शपथपत्रातील कथित खोटी माहिती प्रकरणी कोर्टात याचिका. आवश्यक बाबींची संपूर्ण माहिती जाहीर न केल्याचा आरोप. पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी वर्णी. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा निर्णय. तर बंगालमध्ये SIR द्वारे 91 लाख मतदार वगळल्याचं फळ. रोहित पवारांची टीका. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात. जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यामुळे निर्णय. भातसा आणि अप्पर वैतरणातून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार. पाणी जपून वापरण्याचा. नसरापूर अत्याचार प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सापडला. आरोपी चिमुकलीला गोठ्यात घेऊन जाताना पाहिल्याचे पुरावे हाती. पोलिसांनी 18 ते 20 गावकऱ्यांचे जबाब नोंदवले. पोलिसांच्या घरांसाठी 1768 कोटींचा निधी मंजूर. पोलिसांना घरांसाठी व्याज सवलत अनुदान योजना राबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विट करत माहिती. मराठी पाट्यांसाठी मुंबई महानगरपालिकेचा कठोर निर्णय. 1 महिन्यात पाट्या मराठीत करा, अन्यथा दुकान बंद. पालिकेचा अल्टिमेटम. मराठी पाट्यांसाठी आजपासून पालिका झडती घेणार. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर. नंदुरबारमध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि गोंदियातही उन्हाच्या तीव्र झळा. भारत बांगलादेश सीमेवर युद्धपातळीवर कुंपण घालण्याचे आदेश. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारींच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय. BSFकडे जमीन हस्तांतरित करण्याचे निर्देश. तमिळनाडूतील 717 मद्यविक्री केंद्र 2 आठवड्यात हटवा. मुख्यमंत्री विजय यांचा धडाकेबाज निर्णय.
शाळा आणि प्रार्थना स्थळांच्या 500 मीटर परिसरातील मद्य दुकानांना टाळं लागणार. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.